अहो आपण असे बसून राहिलो तर विक्रम सापडणार आहे का? सारेच मार्ग आता बंद झालेत, काहीच कळायला मार्ग नाही। विक्रम। प्रणाम महाराज। प्रधानजी, विक्रमची काही वार्ता समजली का? महाराज, मी आपल्या सगळ्या गुप्तचरांना इतर राज्यांमध्ये पाठवलं आहे, पण अजूनही विक्रमादित्य सापडले नाही हेच ना? अहो प्रधानजी, आता 7 दिवस होत आले। महाराणी महाराजांची सगळ्यांनाच काळजी आहे आणि लोकांमध्ये आता चर्चाही सुरू झाली। काहींमध्ये तर अशी चर्चा सुरू आहे की विक्रमादित्य महाराज आता परत येणार नाहीत। प्रधानजी, हे काय बोलत आहात तुम्ही? महाराणी, तुम्ही जरा शांत व्हा। महाराणी, हे आम्ही नाही, आपली जनता बोलते आहे। प्रधानजी, कोणालाही काहीही म्हणू देत, आपण आपले प्रयत्न सुरू ठेवूच, पण राज्यकारभार देखील सुरू राहिला पाहिजे, त्यात खंड पडायला नको। जशी आज्ञा महाराज। मी महाराज विक्रमादित्य यांना शोधण्यासाठी अजून प्रयत्न करेन। विक्रमादित्य, तुला जी शिक्षा झाली आहे त्यावरून तुला प्रत्यय आला असेलच की मी किती कठोर परीक्षा घेतो, पण मी इतकाही निष्ठुर नाही। विक्रमा, तू निश्चिंत राहा, चंद्रसेन राजाचे मन नक्की बदलेल। तुझे नाव काय आणि तू कुठून आलायस? मी उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य आहे। प्रधानजी, याचे हात पाय तोडून याला भीक मागण्यासाठी सोडून द्या। राजा विक्रमादित्य यांचे नाव घेऊन हा आमचा अपमान करतोय, आमच्या भावनांशी खेळतोय। प्रधानजी, याच्या शिक्षेची अंमलबजावणी त्वरित करा। मी आज जी शिक्षा दिली ती योग्य होती ना? मी जास्त कठोर वागतोय का? तो हंस खरंच जिवंत झाला असेल? पिताश्री, मला तुमच्याशी विशेष काहीतरी बोलायचे होते। बोल, निसंकोचपणे बोल। आपण आज त्या चोराला जी शिक्षा दिली त्याबद्दल मला आपल्याला कोणतेही प्रश्न करायचे नाही, परंतु माझी एक विनंती आहे। विनंती? चोराबद्दल काय विनंती करायची आहे? पिताश्री, त्याचे हातपाय तर कापले गेले आहे, परंतु माणुसकीच्या नात्याने का होईना त्याला अन्न पाणी देण्याची अनुमती आपण त्याला द्यावी। नाही पद्मसेना, असे केल्याने लोकांवर वचक राहणार नाही। गुन्हेगारांनी शिक्षेच्या भीतीनेच गुन्हा करणं टाळलं पाहिजे, हाच यामागचा हेतू आहे। होय, मी आपला हेतू जाणते आहे। त्याची अवस्था लोकांना देखील पाहवत नाही, परंतु आपल्या भीतीने ते त्यांना मदतही करत नाही। प्रजेच्या मनात आपली प्रतिमा एक निष्ठुर राजा म्हणून तयार व्हायला नको असे मला वाटते। त्यामुळे आपण त्याला अन्न पाणी देण्याची अनुमती द्यावी। ठीक आहे, तुझं म्हणणं पटलं आहे मला। त्याला अन्न पाणी देण्याची अनुमती देण्यात येईल। अरे बामट्या,
काय अवस्था करून घेतलीस तू एक चोरी करून. तू जरी एक निर्लज्ज चोर असला तरी सुद्धा आमचे महाराज निष्ठुर नाहीत. तुझी अशी अवस्था पाहून आमच्या महाराजांना तुझ्यावर दया आली. ऐका रे सगळ्यांनी, ज्याला कुणाला याची दया आली असेल त्यांनी याला अन्न पाणी दिले तरी चालेल. आणि या कृत्याबद्दल कुणालाही शिक्षा दिल्या जाणार नाही. हा महाराज चंद्रसेन यांचा आदेश आहे. हे शनिदेव, आपण माझ्यावरती उपकार केले. मी आपला ऋणी आहे. प्रणाम महादेव. शुभम भवतु. आपण मला बोलवलं? शनिदेव, आम्ही आपल्या विवाहाबद्दल विचार करत होतो. त्या दृष्टीने कन्येच्या देखील शोधात आहोत. श्री महादेव, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. शनिदेव, विक्रमाच्या आयुष्यात 7.5 सुरू झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यालाही कठोर शिक्षा मिळाली. खरंच इतकी कठोर परीक्षा घेणं गरजेचं आहे का? आपला स्वभाव अगदी भोळा आहे हे मी जाणतो, परंतु विक्रमाला ही शिक्षा होणे गरजेचे होते. विक्रमाकडे अलौकिक असे 32 गुण आहेत जे सामान्य लोकांमध्ये नाही. आणि जो ज्या योग्यतेचा क्षमतेचा आहे त्याला त्याचप्रमाणे शिक्षा द्यावी लागेल. आपण योग्य तोच निर्णय घ्याल याची खात्री आहे. राजकुमारी, कुसुम, मला बेचैन होत आहे. त्या माणसाला कुणी खायला दिले असेल की नाही? काय अवस्था असेल त्या माणसाची? पण आता मी तरी काय करू? ह्या वेळेला मी महालाबाहेर जाऊ पण शकत नाही. कुसुम, एक काम करतेस का? हे अन्न तू त्यांना दे. आणि हो, ते महाराज विक्रमादित्य तर नाहीत ना, हे देखील बघ. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला वाटतंय ना मी तिथं जाऊन त्याला पाहून यावं म्हणून? ठीक आहे, मी आत्ता तिथं जाते आणि त्याला पाहून येते. मग तर झालं. येते मी.
खरंच ते विक्रम महाराज असतील का? देवा, नको रे बाबा, ते महाराज नसावे. महाराज, तुम्ही मी आधी का नाही आले तुम्हाला बघायला? मला माफ करा महाराज, मी आधी तुम्हाला पाहिलं असतं तुमचे हे हाल झालेच नसते. तू कोण आहेस? हे माझं सासर आहे, पण माझं माहेर उज्जैन नगरी आहे. आणि मी तुम्हाला ओळखते. तुम्ही उज्जैन नगरीचे महाराज विक्रमादित्य आहे. तुम्ही कायम प्रजेच्या हिताचा विचार करता, त्यांना सांभाळता. मग तुमच्या सोबतच असं का घडलं महाराज? तू आधी शांत हो. माझ्यासोबत हे जे काही घडलंय ती माझी ग्रहदशा आहे, ते माझे दैव आहे. हे मी नाही थांबू शकलो तर तुम्ही कसे थांबवणार? महाराज, मी तुम्हाला माझ्या घरला घेऊन जाते. तू माझ्यावरती दया दाखवतेस त्याचा मी ऋणी आहे. महाराज, राजकुमारी पद्मसेनेला तुम्हाला बघायची इच्छा आहे. त्या तुमची खूप प्रतीक्षा करत आहे. त्यांनी तुम्हाला मनोमन पती मानलं आहे. तुम्ही त्यांना एकदा भेटा ना. नाही, मी राजा विक्रमादित्य आहे हे तिला कदापि कळता कामा नये. हो महाराज, पण असं का? पद्मसेनेला मला या अवस्थेत बघून जास्त दुःख होईल. ते बी आहेच. आणखी एक, मी कुठे आहे हे तिला कळू देऊ नकोस. माझी भेट नाही झाली असंच तिला सांग. ठीक आहे, मी तुम्हाला घरला न्यायची व्यवस्था करते. नक्की काय घडलं असेल? अजून काही निरोप पण आला नाही. कुसुम पण कुठे राहिली काय माहिती. तिची आणि त्या व्यक्तीची भेट झाली असेल ना? खरंच ते विक्रमादित्य तर असतील का? पद्मसेना, विचारात दिसतेस. पिताश्री, नाही, विशेष असे काही नाही. पण तुम्ही इथे? पद्मसेना, मी तुझा पिता आहे. मला तुझ्या मनाची घालमेल समजते. तुझी आणि विक्रमादित्यांची भेट निश्चित झाली होती, परंतु ती झाली नाही. पण या क्षणी तुम्ही असे का सांगत आहात? पद्मसेना, मला असं वाटतं की तू विक्रमादित्यांचा विचार सोडून द्यावा. त्यांना विवाह करायचा असता तर ते आले असते,
ते आले सुद्धा नाही आणि त्यांनी निरोप देखील पाठवला नाही. त्यामुळे तू आता त्यांच्या विचारातून बाहेर पड. मी तुझ्यासाठी एक उत्तम वर पाहिला आहे. नाही, मला विवाह विक्रमादित्यांशीच करायचा आहे. ते शक्य नाही. आता तुझा विवाह प्रतापशीच होईल. मी दुसऱ्या कुणाशीही विवाह करणार नाही. पद्मसेना, असा हट्ट करू नकोस. प्रताप खूप चांगला मुलगा आहे. पिताश्री, मी मनोमन विक्रमादित्यांचा पती म्हणून स्वीकार केला आहे. पद्मसेना, विक्रमादित्याचाच पत्ता नाहीये. ते आपल्या राज्यातून निघून गेलेत. मी आपले गुप्तचर त्यांच्या राज्यात पाठवले होते. त्यांनी मला हा निरोप दिलाय. ते कुठे आहेत कोणालाच माहिती नाही. काय? होय, म्हणूनच मी तुला सांगतोय की विक्रमादित्यांचा विचार मनातून काढून टाक. पिताश्री, म्हणजे तो चोर खरं तर बोलत नसेल ना? ते विक्रमादित्य नाही, मला नाही वाटत की ते खरे असेल. विक्रमादित्य कुणाकडे का आश्रित म्हणून राहतील? आपण तपास करून बघायला काय हरकत आहे? ठीक आहे, तुझी इच्छा असेल आणि याने जर तुझं समाधान होणार असेल तर मी सेवकांना तपास करायला सांगतो. हो, मी देखील कुसुमला त्या माणसाची भेट घ्यायला पाठवलं आहे. ती आली की सर्व काही उघड होईल. चोराला घरात कशाला घेऊन आलीस? महाराजांना कळलं ना तर जिथं नाही सोडायची. अहो, हे महाराज विक्रमादित्य आहेत, उज्जैन नगरीचे सम्राट. अगं पण तुला कसं काय माहित हे महाराज विक्रम आहे म्हणून? अहो, उज्जैन नगरीत लहानाची मोठी झाले म्या. मग मी आमच्या राजासनी ओळखणार नाही बाई. म्हणजे खरंच महाराज विक्रमादित्य आहेत? हो, तुझी पत्नी सत्य बोलते. मीच उज्जैन नगरीचा राजा विक्रमादित्य आहे. पण मग तुम्ही चोरावानी आमच्या राज्यात का आलात? हा माझ्या ग्रह दशेचा फेरा आहे. हो, ऐका ना, महाराजांना आपल्या घरात राहू द्या ना. तुम्हाला काही अडचण असेल तर नको, मी माझी सोय करेन. हाओ, इतका काय विचार करताय? महाराजासने आपण नाही मदत करायची तर कोण करणार आहे? ह्यांना घरी ठेवून घेतलं तर आमचाच फायदा आहे. उज्जैनचे महाराज आहेत आणि ह्यांची मदत केली तर पुढे आपलाच फायदा होईल आणि आपल्याला पण कामाला माणूस होईल. अहो, इतका काय विचार करताय? काही नाही, ठीक आहे, यांना आपण आपल्या घरात ठेवून घेऊ. त्याचा फायदाच आहे. पर महाराज, इथं राहायचं म्हणजे असं राहता येणार नाही. म्हणजे इथं राहण्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी काम करावं लागेल. अहो अहो, हे काय बोलताय? ठीक आहे, माझी काहीही हरकत नाही. ते बरोबर बोलत आहे. अहो, पण महाराज, तुम्ही काम करणार? त्याला काय हरकत आहे? काम करावं लागेल. महाराज, आमचा तेलाचा घाण आहे तर तुम्हाला घाण्याचा कुळ चालवावा लागेल.
विक्रमा, तुला जी प्रचिती झाली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसारच फलप्राप्ती होते. तसेच तू सुद्धा या 7.5 काळात जे कार्य करशील त्यानुसार पुढे तुला त्याचे फळ मिळेल.